मराठी सक्तीला विरोध करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात आता मनसे मैदानात उतरली आहे। मनसेच्या माध्यमातून मराठी रिक्षा चालकांची मोट बांधायला सुरुवात झाली आहे। मला मराठी येते असे फलक मराठी रिक्षांवरती झळकणार आहेत। गोरेगाव स्टेशन बाहेरच्या अनेक रिक्षांवर आता मनसेचे हे बोर्ड लावलेले आहेत। अनेक रिक्षा चालकांकडून मनसेच्या मोहिमेला चांगला प्रतिसादही मिळतोय। ज्या उपनगरातल्या रिक्षा आहेत तिकडे आज आम्ही कार्यक्रम हाती घेतलाय। मी मराठी बोलतो, मला मराठी समजतं आणि माझ्या रिक्षात तुम्ही बसू शकता। या उपक्रमाला आज आम्ही सुरुवात करतोय महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे। आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सर्व मराठी प्रेमी, महाराष्ट्र प्रेमी जनतेला आमचं आव्हान आहे की ज्या रिक्षांवर हा स्टिकर दिसेल त्या रिक्षांनीच आपण शक्यतो प्रवास करावा। हा स्टिकर जो आहे तो आता हा स्टिकर प्रत्येक रिक्षावर लावण्याचा गोरेगाव परिसरात आपण आहोत। सर, मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा, असे सोपे 3 वाक्य तुम्ही लिहिण्यात आले आहेत। या 3 वाक्यांचा अर्थ खूप मोठा आहे, कारण मराठी सगळ्यांना आली पाहिजे असं वाक्य आहे। काय सांगाल? मुळात जे काही आता मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रताप सर नाईक साहेबांनी जाहीर केल्यानंतर जे काही ज्यांना आपली रोजीरोटी युनियनच्या नावावरती शेकवायची आहे त्या लोकांनी, मला कळत नाही की या प्रताप सर नाईकांच्या कायद्याला का विरोध करत। कायदा म्हणजे तो कायदा आहेच मुळात। ज्यांना रिक्षा चालवायची आहे त्यांना मराठी येत असेल त्याच वेळेला त्यांना बॅच दिला गेला, त्याच वेळेला परमिट दिलं गेलं। तर माझं म्हणणं आहे की किमान तुम्ही त्या गोष्टीचा पहिलं पाठपुरावा तर करा। ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये येऊन आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करायचा, मेहनत करायची, आणि मग ह्या भाषेचा जर आदर केला नाही तर मला असं वाटतं माझ्या राजसाहेबांच्या भाषेत त्यांना जे काही शिकवायचं ते भविष्यामध्ये आम्ही शिकवत राहू, एवढं नक्की। पण एकंदर काही लोक विरोध का करतात असं मला वाटतं, कारण 4 लोक संपावर पण राहण्याचं ठरवलं लोकांनी। आता कसं आहे की मी मगाशी सांगितलं तुम्हाला की काही युनियन अशा टपरी युनियन आहेत, त्याच्यामध्ये मी शशांकरावांचं खरं म्हणजे आभार मानेन की त्यांनी त्या दिवशी असं केलं की ज्या रिक्षाधारकांनी बोगस परवाने देऊन जर रिक्षा घेतल्या असतील तर त्या रद्द करा। मग त्याच्यामधल्या जवळजवळ अर्धी लोक हीच आहेत ज्यांना मराठी भाषा येत नाही, ज्यांना उत्तर भारतीय येत नाही, त्याचा त्यांनी तो कांगावा केलेला आहे। त्यांच्या युनियनची कुठेतरी रोजीरोटी चालावी, माझं म्हणणं ते नाही आहे। माझं म्हणणं आहे शशांकराव साहेबांना, इतर आपल्या अभिजित राणे, अशा अनेक युनियन आहेत, त्यांनी माझी विनंती आहे की आपण पण या महाराष्ट्रात मुंबई राहिलात, आपण पण मराठी बोलतात, आपल्या सगळ्या सहकार्यांना मराठी बोलायला किमान सुरुवात करायला हवा। सुरेश सोबत श्रेया सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।